हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर मी खूप सारे व्हिडिओज बनवत असते, जसं की मेकअप व्हिडिओ, हेअरस्टाईल व्हिडिओ, रेसिपीज व्हिडिओ, डेली ब्लॉग्स, मेकअप हॅक्स, स्किन केअर हॅक्स असे भरपूर सारे व्हिडिओ बनवत असते। जर तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला आणि त्याच्या शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि सगळ्यात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते पाहू शकाल। तर आज मी तुम्हाला रात्रीच्या वेळेला आपण दुधाने आपल्या चेहऱ्यावरती क्लिन्झिंग कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचे काय काय फायदे असतात चेहऱ्यासाठी आणि ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि दूध आपल्या चेहऱ्यासाठी किती आवश्यक आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे। त्याचे फायदे काय, तोटे काय हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि किती छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। तर सगळ्यात अगोदर मी माझा चेहरा फेसवॉशने धुवून आलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण चेहऱ्यावरती डिरेक्टली लगेच आपण दूध अप्लाय करणार आहोत आणि तुम्ही हवं तर हाताने सुद्धा दूध चेहऱ्यावरती लावू शकता किंवा असं कॉटन पॅड घेऊन चेहऱ्यावरती तुम्ही मसाज करू शकता। तर मी हे कॉटन पॅड घेतलेलं आहे आणि तेच आता मी ह्या दुधामध्ये डिप केलेलं आहे। तर असं डिप करून घ्यायचं। ह्याने काय होतं की छान प्रकारे चेहऱ्यावरती क्लिन्झिंग पण होतं आणि चेहरा छान एकदम ग्लोई बनतो, त्याच्यामुळे मग मी हे कॉटन पॅड वापरते। तर आज आपण घरच्या घरी कच्च्या दुधाने चेहऱ्यावर क्लिन्झिंग कसं करू शकतो आणि चेहऱ्यावरची ज्या मृतपेशी आहेत किंवा मृत त्वचा आहे ती काढून कशी टाकू शकतो, जेणेकरून आपला चेहरा एकदम ग्लो करेल आणि चेहऱ्यावरची जी मृत त्वचा आहे ती सगळी निघून जाईल। त्यासाठी आपण कच्च्या दुधाचा वापर कसा करू शकतो हे आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे। तर कच्च्या दुधामध्ये ना खूप सारं क्लिन्झर असतं, त्याच्यामुळे कच्चे दूध आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान असतं, म्हणून मग कच्च्या दुधाचा वापर मी जास्त करते आणि जास्तीत जास्त करून थंड कच्च्या दुधात आहे ना एखादं मऊ कापड बुडवून किंवा मग एखादं कॉटन पॅड बुडवून ते आपल्या चेहऱ्यावरती आपण जवळजवळ आहे ना 5 मिनिटे तरी मसाज करायचा। ह्याने काय होतं ना आपल्या चेहऱ्यावरती छानपैकी असा ग्लो येतो आणि जी डेड स्किन आहे, मृत त्वचा आहे ती सगळी निघण्यास मदत होते। आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं, थंड पाण्याने चेहरा धुवायचा आणि हे तुम्ही आठवड्यातून आहे ना 2दा किंवा 3दा वापरू शकता, कारण दुधामध्ये प्रथिने आणि चरबी मॉइश्चरायझेशन करतात आणि लॅक्टिक ॲसिड बाहेर पडतात। त्याच्यामुळे कच्च्या दुधाचा वापर केल्यामुळे आपली त्वचा आहे ना खूप जास्त चमकत असते, म्हणून मला खूप आवडतं हे कच्चं दूध चेहऱ्यावरती लावायला। आणि मी प्रत्येक स्किन केअरमध्ये किंवा मग ज्या काही DIY गोष्टी करत असते त्याच्यामध्ये मी हे कच्च्या दुधाचा वापर जास्त करते। तर मृत त्वचा काढून टाकण्यासाठी कच्चं दूध वापरण्याची सगळ्यात चांगली वेळ कोणती असते ना ती पण मी तुम्हाला सांगणार आहे। जेव्हा आपण रात्री झोपतो ना, झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कच्चं दूध लावायचं, यामुळे ना रात्रभर त्वचेला आपल्या स्वच्छ धुतल्याशिवाय आत प्रवेश करण्यास वेळ मिळतो, जे आपण कच्चं दूध वापरतो त्याला। आणि सकाळी किंवा संध्याकाळी आपण जर हे क्लिन्झर आपल्या चेहऱ्यावरती लावलं तर खूप सारी डेड स्किन निघून जाऊ शकते आणि 20 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाश जो आपल्या चेहऱ्यावरती पडतो ना तर तो आपण टाळूसुद्धा शकतो। त्याच्यामुळे क्लिन्झिंग करणं खरंच खूप फायदेशीर आहे आपल्या चेहऱ्यासाठी आणि मृतपेशी काढून टाकण्याचं सुद्धा काम करत असतं। त्याच्यामुळे मला खूप आवडतं हे क्लिन्झिंग करायला आणि मी घरच्या घरी असंच क्लिन्झिंग करत असते, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवत असते ते तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील। असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते। तर क्लिन्झिंग आपलं करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या ज्या स्टेप्स आहेत एक्स्ट्राच्या त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर छान असं मसाज करायचं, म्हणजे जी डेड स्किन आहे किंवा ब्लॅक हेड व्हाईट हेड आहेत ना ते सगळे निघून जातील, रिमूव्ह होतील आणि चेहरा आपला छानपैकी ग्लो करेल। क्लिन्झिंग झाल्यानंतर चेहरा प्लेन पाण्याने मी वॉश केला आहे आणि त्यानंतर एका सॉफ्ट रुमालाने किंवा मग टर्बन टॉवेल असतो किंवा मग छोटासा आपला रुमाल असतो त्याने पण आपलं चेहरा आपण डॅब करून पुसून घ्यायचा। जास्त चेहऱ्याला घासायचं नाही, नाहीतर मग काय होतं ना रिंकल्स यायला लागतात, त्याच्यामुळे चेहऱ्याला जास्त घासाघीस करायची नाही। तर तुम्ही पाहू शकता चेहरा किती छान सॉफ्ट झालेला आहे। फक्त दुधानेच क्लिन्झिंग केले तरीसुद्धा चेहरा खूप छान दिसतो आणि आपल्यालाच खूप छान वाटतं, जसं की मला आत्ता वाटत आहे, कारण खूप दिवस झालं असं क्लिन्झिंग करून, कारण क्लिन्झिंग करायला मला फार आवडतं। तरी इथं मी हिमालयाचं नीम फेस स्क्रब घेतलेलं आहे आणि हे खूप छान आहे, अवघ्या 10 रुपयांमध्ये मिळतं आणि कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल। खूप छान आहे हे, घरच्या घरी आपण आहे ना 10-20 रुपयामध्ये सुद्धा आपलं छानपैकी क्लिन्झिंग म्हणा किंवा मग जो फेस पॅक लावतो आपण तो ते सुद्धा भेटतं।
तर खूप छान प्रकारे आपण स्क्रबिंगसुद्धा करू शकतो. तर मी आता हे स्क्रब करणार आहे आणि खूप छान आहे. ह्याचा स्मेल पण मला प्रचंड आवडतो, कारण ह्याच्यामध्ये नीम असल्यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी खूप छान आहे ते. म्हणून मग मी हे यूज करत असते. आणि एक एव्हरयूथचं सुद्धा असतं, ते पण मी यूज करते, पण ह्यावेळेस मी हिमालयाचं घेतलेलं आहे आणि खूप छान आहे हे नीमचं. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सारी डेड स्किन निघाली जाते आणि जे काय आपल्या चेहऱ्यावरती जी धूळ डट असेल ना, ती पण निघायला मदत करतं आणि थोडीफार इम्प्युरिटीज राहिली असेल ना, ती पण निघून जाते. आणि ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ना, मेन म्हणजे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड निघायला मदत करतं, कारण स्क्रब आपण त्याच्यासाठीच करतो. आणि मी प्रत्येक वेळी ना स्क्रब फक्त ब्लॅक हेड आणि व्हाईट हेडसाठीच करते. मला इतके जास्त नाही आहेत, पण नॉर्मली थोडे थोडे नाकाच्या कडेला, म्हणजे जो टी झोन एरिया असतो ना तिथे येतं, तर मी तिथं स्क्रब करायला अजिबात विसरत नाही. त्याच्यामुळे मी नाकाच्या बाजूलासुद्धा करते आणि पूर्ण चेहऱ्यावरतीसुद्धा स्क्रब असं चोळून चोळून करत असते, कारण आहे ना खूप छान चेहरा आपला मसाज पण होतो. आणि चेहऱ्यावरती ना जेवढा आपण मसाज करू ना, तेवढं चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आणि छान वाटतं. चेहरा पण आपला एकदम ग्लोई होतो. आणि जो कोणता आपण नॉर्मली किंवा मग आपल्याला कोणता हेवी मेकअप करायचा असेल किंवा मग जो कोणता मेकअप लुक करायचा असेल ना, त्याच्यासाठी आपली स्किन आहे ना खूप छान प्रकारे दुसऱ्या दिवशी अशी प्रिपेअर असते. म्हणून मला हे असं क्लिन्झिंग, टोनिंग, स्क्रबिंग, फेस पॅक हे अशा प्रकारे ना मला प्रचंड आवडतात. त्याच्यामुळे मी सारखं घरच्या घरी हे करत असते. माझ्या खूप साऱ्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला दाखवलेलं देखील आहे आणि मला असं वाटते माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींना फायदा देखील झालेला असेल. आणि ज्या कोणी मला बघणाऱ्या महिला आहेत, मैत्रिणी आहेत ना, त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नक्की फायदा होतो आहे की नाही होतो आहे. म्हणजे मला देखील समजेल की माझा व्हिडिओ पाहून एकीला तरी फायदा झालेला आहे. तर आता हे छानपैकी स्क्रब केलेलं मी धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर असं सॉफ्ट रुमालाने पुसून घ्यायचा आहे आपल्याला चेहरा. तर चेहरा पण आहे ना स्क्रब केल्यानंतर इतका भारी वाटतो ना, एकदम असं गुळगुळीत झालेला असतो. आणि जे आपले चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ना, ते पण ओपन झालेले असतात आणि त्याच्यामुळे त्यांना मिनिमाइज करणं खरंच खूप गरजेचं असतं. पण त्याच्या अगोदर आपल्याला 2 स्टेप्स करायच्या आहेत. एक म्हणजे आपल्याला नाकावरचे आपले ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड काढायचे आहेत. त्यासाठी मी इथं डॉक्टर रशेल्सच्या ज्या नोज स्ट्रिप्स आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि ह्या प्रचंड छान आहेत आणि खरंच खूप छान आहेत. त्याच्यामुळे मी ह्याच यूज करते. तर ही यूज करण्याच्या अगोदर आपण नाकाला पाणी लावून घ्यायचं आणि नंतरच ही स्टेप्स यूज करायची. आणि खूप ट्रस्ट मी खूप ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड आहे ना खूप निघतात. त्याच्यामुळे मी हेच यूज करते आणि खूप छान प्रकारे नाक आपलं क्लीन होतं, क्लिअर होतं आणि एकदम तुळतुळीत दिसतं. त्याच्यामुळे मी ह्याच स्ट्रिप्स यूज करत असते. जास्त मी पार्लरला जाण्याचा खर्च टाळते आणि मलाच पर्सनली जास्त पार्लरला खर्च करायला आवडत नाही. आता थोडंसं माझं नाक विचित्र दिसेल तुम्हाला, पण जर आपल्याला छान दिसायचं असेल, आपली स्किन छान ठेवायची असेल, तर थोडंफार एफर्ट्स घ्यायला मला वाटतं की काही हरकत नाही. थोडेफार एफर्ट्स आपण घेतलेच पाहिजे घरच्या घरी. आणि जेवढा वेळ आपल्याला मिळतो ना, तेवढ्या वेळामध्ये आपण न बसता असं वेगवेगळे जर जे काही DIY गोष्टी असतात किंवा काही घरामधली वेगवेगळी कामं असतात, ती जर करत राहिलो तर आपलं मन पण लागून राहतं, फ्रेश राहतं आणि कोणताही विचार मनामध्ये येत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे ना एकतर माझ्या डोक्यामध्ये भरपूर सारे विचार चालू असतात. त्याच्यामुळे मी ह्या विचारांपासून दूर कसं जायचं म्हणून मग मी हे ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे. आणि खरं सांगते, ट्रस्ट मी, मला एकटीला अजिबात राहायचं नव्हतं. मला सतत कोणाशी तरी बोलण्याची सवय होती. त्याच्यामुळे असं मला एकटीला नको वाटत होतं राहायला. म्हणून मग म्हटलं की चला आपण ब्लॉगिंग स्टार्ट करूया. छान वाटतं ब्लॉगमध्ये बोलायलासुद्धा. आणि आपल्यासमोर आपल्या मैत्रिणी बसलेल्या आहेत, मला खूप साऱ्या बघणाऱ्या मैत्रिणी बसलेल्या आहेत आणि आपण त्यांच्यासमोर बोलतो आहे बिनधास्तपणे असं वाटतं आणि आपलं मनसुद्धा मोकळं होतं. आणि आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओसुद्धा बनवायला स्टार्ट करतो आणि त्याच्यामध्ये आपलं मन लागून राहतं. म्हणून मग मी हा ऑप्शन निवडलेला आहे आणि खरंच खूप खूप म्हणजे मी त्यामध्ये हॅपी आहे आणि मला आवडायला लागलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तर आता मी काय केलं, नो स्ट्रिप्स लावली आणि लगेचच मी फेस पॅक पण लावते, कारण नो स्ट्रिप्स आपल्याला जवळजवळ 15 मिनिटे नाकावरती ठेवायचे आहे. 15 ते 20 मिनिटे ठेवली तरी चालते. पण संध्याकाळच्या वेळेला मी तुम्हाला हे क्लिन्झिंगचा व्हिडिओ दाखवते आहे. त्याच्यामुळे खूप वेळ होतो, मग 15-15, 20-20 मिनिटे थांबायचं. म्हणून मग मी दोन्ही स्टेप्स एकाच वेळी, म्हणजे जे नाकावरती मी नो स्ट्रिप्स लावलेली आहे ती आणि फेस पॅक मी एकत्रच लावून घेतलेला आहे, जेणेकरून जास्त वेळ जो होतो ना तो वाचला पण जाईल
आणि कामं पण फटाफट होईल असंच मी सगळ्या कामांचं नियोजनसुद्धा करत असते. तर आता मी फेस पॅक सगळीकडे लावून घेतलेला आहे आणि हा गुड वाईब्सचा फेस पॅक आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आणि मला ह्याचा प्रचंड फायदा झाला आहे. आता तर खूप सारा उन्हाळा चालू आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती खूप सारं टॅन येत असतं आणि आपली त्वचासुद्धा ना खूप म्हणजे टॅनिंग होत असते आणि खराब होते, काळपट पडते. त्याच्यामुळे चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती निघायलासुद्धा मदत करतं, चेहरा ब्राईट करतं आणि आपली स्किन जी आहे ना ती खूप तजेलदार दिसते आणि जे पिंपल्सचे प्रॉब्लेम आहेत, ॲक्नेचे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला अजिबात येत नाही. जर आपण स्किन केअर जर व्यवस्थित ठेवलं ना तर खूप छान प्रकारे आपला चेहरा राहू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे मी माझ्या स्किनची काळजी अशी घेत असते आणि ज्यावेळेस मी अशा माझ्या स्किनची काळजी घेते ना त्यावेळेस मी तुम्हाला माझे व्हिडिओ दाखवलेले आहेत, मी काय काय करते माझ्या स्किनसाठी. तर आता हा फेस पॅक आपल्याला 10 मिनिटेच फक्त ठेवायचा आहे आणि 10 मिनिटानंतर आपल्याला हा ओल्या कापडाने म्हणजे एखाद्या नेपकिनने किंवा मग तुम्ही पाण्याने देखील धुवून येऊ शकता. पण मी इथं नेपकिन ओला केलेला आहे, डिप केलेला आहे आणि चेहऱ्यावरती फिरवून घेते आहे, जेणेकरून जे फेस पॅक लावलेलं आहे ना ते सगळं आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. तर मी हा फेस पॅक आता रिमूव्ह करून घेते आणि खरंच ट्रस्ट मी खूप छान चेहरा दिसतो आणि खूप ग्लो येतो चेहऱ्यावरती. आपण ज्या दिवशी फेस पॅक लावतो त्या दिवशी तर येतोच, पण दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही नक्की बघा असं ट्राय करून. खूप छान स्किन होते आणि स्किनवरती ग्लो आहे ना काय सांगू तुम्हाला, खरंच खूप भारी येतो. म्हणून मग मी घरच्या घरी असं क्लिन्झिंग, टोनिंग, स्क्रबिंग आणि फेस पॅक हे असे प्रकार करत असते. किंवा मग कधीमधी असं 3-4 दिवसाला मी चेहऱ्यावरती वाफसुद्धा घेत असते. वाफ घेण्याचे खूप सारे फायदे आहेत. ज्यांना ना ॲक्नेचा खूप प्रॉब्लेम आहे ना त्यांनी वाफ घेणं नक्की म्हणजे घ्यावी त्यांनी वाफ. मी प्रेफर करेन त्यांना की तुम्ही नक्की वाफ घ्या, खूप छान चेहऱ्यावरती इफेक्ट जाणवतो. तर आता मी ही नोज स्ट्रिप्स 20 मिनिटे झालेली आहेत ऑलमोस्ट आणि ही नोज स्ट्रिप्ससुद्धा मी काढून घेणार आहे. आणि नोज स्ट्रिप्स काढताना पटकन काढून घ्यायची, हलक्या हाताने जर काढून घेतली तर पटकन निघते आणि जर आपण हळूहळू जर असं काढत बसलो तर खूप सारा त्रास होतो. त्याच्यामुळे एका झटक्यात काढून घ्यायची. आणि ह्याच्यावरती ना तुम्हाला जरी दिसत नसेल आता कॅमेऱ्यामध्ये तरी पण ह्याच्यावरती इतके सारे व्हाईट हेड आले होते ना, ब्लॅक हेड नाहीत मला, फक्त व्हाईट हेड आहेत, ते पण एकदम नॉर्मली आहेत. त्याच्यामुळे मग मी ना काढून घेते हे सगळं. आणि जेव्हा आपण चेहऱ्यावरचे किंवा नाकावरचे जे ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात किंवा मग चेहऱ्यावरची मृत त्वचा असते ती सगळी आपण काढून टाकत असतो ना, त्यावेळेस आहे ना चेहऱ्यावरती एक वेगळाच लुक येतो आणि चेहरा आपला एकदम छान आणि ग्लोई दिसतो. म्हणून मला प्रचंड आवडते चेहऱ्यावरती माझ्या असं स्किन केअर करायला किंवा मग काही DIY गोष्टी असतात त्या करते किंवा मग जे कोणतं फेस पॅक आहे ते मी लावते, स्क्रब करते. मला आवडतं आणि चेहरा पाहू शकताय किती छान दिसतोय. तर असं घरच्या घरी आपण मला वाटते करायला काहीच हरकत नाही आहे, कारण बाहेर इतके पैसे घालवण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा गोष्टी जर केल्या तर आपला पैसाही वाचतो, वेळही वाचतो आणि आपलं मनही गुंतून राहतं अशा कामामध्ये. म्हणून मग मी अशा गोष्टी घरच्या घरी करत असते आणि छान वाटतं आणि आपल्याला एक्सपिरियन्ससुद्धा येतो ना की आपण ज्या गोष्टीसाठी बाहेर पैसा घालवतो तेवढा पैसा वाचून आपण घरच्या घरी जर करत असेल तर आपल्या स्वतःलासुद्धा ज्ञान येतं आणि आपल्यालासुद्धा काही गोष्टी कळतात. आणि मला असं वाटतं की कळायलाच पाहिजे, प्रत्येकीला सगळ्या गोष्टी माहीत झाल्याच पाहिजे. आपल्या स्किनविषयी, आपल्या प्रत्येक गोष्टीविषयी माहितीच झालं पाहिजे. कारण आहे ना जेव्हा आपण त्या क्षेत्रात उतरतो ना तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टी समजायला लागतात असं मला वाटतं. कारण माझ्या बाबतीतसुद्धा तेच झालेलं आहे. पहिलं मला स्किन केअर, मेकअप ह्याच्याविषयी काहीही माहीत नव्हतं, पण आता एकदम डीपमध्ये सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. तर आता कोणताही तुम्ही फेस पॅक लावलेला असेल ना तर फेस पॅक लावल्यानंतर आहे ना कधी पण आपल्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. तुम्ही कोणतीही डे नाईट क्रीम असेल तुमच्याकडे जी तुम्ही डे टू डे लाईफमध्ये वापरत असाल ती तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता किंवा तुमच्याकडे नसेल नाईट क्रीम, डे क्रीम तर तुम्ही असं मॉइश्चरायझरसुद्धा लावू शकता. जसं की मी आता लावून घेत आहे, कारण रोज रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर चेहऱ्याला करणं गरजेचं असतं. त्यामुळे मी चेहरा माझा मॉइश्चराईज करत आहे, जेणेकरून माझा चेहरा एकदम हायड्रेट राहील आणि जे कोणतं स्किन केअर किंवा मग क्लिन्झिंग केलेलं आहे ना आपण ते खूप छान प्रकारे चेहऱ्यावर वर्क करेल रात्रभर. आणि खरं सांगू क्लिन्झिंग ना नेहमी तुम्ही रात्रीच्या वेळेसच करा, सकाळच्या वेळेला क्लिन्झिंग करू नका, चेहऱ्यावरती इतका जास्त इफेक्ट दिसत नाही आणि आपले खूप सारे एफर्ट जे असतात ते वायाला जातात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेलाच तुम्ही करू शकता. तर आता सगळ्यात शेवटची स्टेप्स म्हणजे लिप बाम. तर आता मी इथं लिप बाम लावून घेते जेणेकरून ओठ पण माझे एकदम नरिश आणि टिंटेड राहतील.
तर आता असं माझं क्लिन्झिंग करून झालेलं आहे. आणि कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आणि खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत माझं हे क्लिन्झिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. घरच्या घरी कच्च्या दुधाने क्लिन्झिंग कसं करावं हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवलेलं आहे. आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.